हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचूय वा प्रचूर रहित पांडुरंग सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे वेदाचे ते मूळ तुका म्हणे हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचूर रहित पांडुरंग विठ्ठल समचरणं सरोजं सान्द्रणिकाबुधभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सेवे लागी सेवक जागो सेवे लागी सेवक जागो लागी सेवक जागो सेवे लागी सेवक जागो तुमचा लागलो निज चरणा 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 स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावरी न करावा 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 लागी शिव अहो स्वामी कया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक जालो तुमचा लागलो चरणा अहो स्वामी कया देवा न करावा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या भंग समितीतील परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंग प्रभू दत्तात्रयांच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अर्थात लक्षण सांगणारा परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मुद्दाम विवेचनाला मी निवडलाय। खरं तर प्रभूची वाङ्मय मूर्ती गीता आणि प्रभूचा अपूर्व विग्रह प्रभू दत्तात्रय या दोन्हीच्या जयंती उत्सवानिमित्तानं हा परंपरागत सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो। नांदुरवैद्य गावचं हे ग्रामदैवत भगवान श्री भैरवनाथ, पूर्वी याला प्रचित्राय म्हटले जायचं। भक्तांना भाविकांना प्रचिती यायची, अनुभव यायचे। अधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक क्लेश
पापग्रह, क्रूरग्रह, दुष्टग्रह, भूत प्रेत पिशाच अघोर शक्तीपासून जनलोकाचं संरक्षण व्हावं आणि म्हणून या ठिकाणी प्रचित्रा या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्यांच्या या दरबारामध्ये मला आठवते ते सांगतो 1973 मध्ये जवळजवळ या ठिकाणी हा नामसप्ताह आरंभ झाला. त्याला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतात. सुपी बाबणाई समस्त ग्रामस्थांनी अशा प्रकारची परंपरा अक्षुण्य पद्धतीनं जतन केली, सांभाळली. सुवर्ण महोत्सव येणं हे परमभाग्य आहे. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनिया. प्रभू रामाचं चिंतन करत 50 वर्ष प्रतिवय झाली या उत्सवाला. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहेत. 4 तप पूर्ण होऊन आणखी 2 वर्ष वाढलेत. त्याच्या पुढे हिरक महोत्सव आहे 60व्या वर्षी. त्याच्या पुढे 75वा अमृत महोत्सव. त्याच्या पुढे शताब्दी महोत्सव. आता शताब्दी अमृत महोत्सवापर्यंत आता तुम्ही राहाल पण मी राहील म्हणून सांगता येत नाही. पण पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे. भाग्य लागतं बरं का. सोनियाचा दिवस आजी अमृते पार. 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 नामाठ वितारुदे प्रगट भया. नामाठ वितारुदे प्रगट भया. प्रगट पैदा प्रगट पैदा. सुवर्णोत्सवाची अपूर्व विलक्षण स्वरूपाची अभिरचना व्हावी म्हणून सर्वांनी संकल्प केला पाहिजे. आणि संकल्पाचाच हा उत्सव आहे, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभूच्या लक्षणाचा स्वरूपाचा विचार करतात. लक्षण कळल्याशिवाय वस्तू कळत नसते. तर्कशास्त्र असं सांगतं, नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धी ही लक्षण प्रमाणाने होते. लक्षण या वाक्यवृत्तीचा अर्थ असाधारण धर्मविलक्षण. वस्तूचं असाधारणत्व याचं नाव लक्षण आहे.
अर्थाच्या वाक्यवृत्तीमध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती असंभवादी दोष नाही अशी निर्दुष्ट वाक्यवृत्ती म्हणजे ते त्या वस्तूचं लक्षण असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाचं निर्दुष्ट असं स्वरूप लक्षण सांगितलंय. आता अव्याप्ती काय, अतिव्याप्ती काय, असंभव काय या प्रक्रिया सांगून मी तुमच्या डोक्याला त्रास देत नाही. व्यापकत्वात जे व्यापक आहे त्याला देव अशा प्रकारचं संबोधन केले शास्त्रानं. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकचळ लक्षण वस्तूच्या काय भागापुरतं राहणं हा अव्याप्ती दोष आहे. उदाहरणार्थ काळीची गाय असं गायीचं लक्षण केलं, पण ढवळ्या म्हणा भाड्या जांभळ्या रंगाची गाय असते म्हणजे कपिलत्व हे लक्षण अव्याप्ती आहे. त्याला अव्याप्ती दोष म्हणतात. लक्षण वस्तूमध्ये असूनही इतर वस्तूमध्ये असणं या दोषाला म्हणतात अतिव्याप्ती. उदाहरणार्थ जिला 2 शिंगे ती गाय लक्षण बरोबर आहे, पण बैल म्हणा, रेडा म्हणा, म्हैस म्हणा यांनाही 2-2 शिंग असतात म्हणजे 2 शिंगे असणारी गाय ही लक्षण अतिव्याप्ती आहे. ज्या वस्तूचं लक्षण करतो त्यातही आहे आणि इतरातही दिसतं. मग बैल, गाय, म्हैस यांना गाय का म्हणू नये, किंवा ज्याच्या खांद्यावर जाणवतो ब्राह्मण लक्षण बरोबर आहे, पण सुतार जानवे घालतात, पांचाळ जानवे घालतात. आता तर कोणी उठून जानवं घालतं. अतिव्याप्ती दोष जे लक्षण अशा प्रकारे वस्तूच्या ठिकाणी अजिबात नसतं ते असंभव. उदाहरणार्थ जिच्या पायाला 1 खूर आहे ती गाय. तर्कशास्त्रकार म्हणता ही लक्षण गायीच्या ठिकाणी अजिबात नाही. हे लक्षण असणारा प्राणी घोडा आहे, गाय नव्हे. पण ज्याच्या ठिकाणी अव्याप्ती नाही, अतिव्याप्ती नाही, असंभव नाही असं निर्दुष्ट लक्षण दूषणत्रयरहितो इति लक्षणम. लक्षणातही 2 प्रकार आहे, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. तटस्थ शब्दाचा अर्थ जे लक्षण वस्तूच्या ठिकाणी कधी असते कधी नसते अशा वाक्यवृत्तीला, अशा लक्षणाला म्हणतात तटस्थ. म्हणजे कादाचित सती व्यावर्तकत्वम. उदाहरणार्थ एक पाहुणा नांदूर वैद्य गावात आला आणि मंदिराच्या चव्हाट्यावर काही लोक बसले होते. त्यांना विचारलं, का हो गोविंदराव पाटलांचं घर कुठे आहे? चव्हाट्यावरच्या लोकांनी सांगितलं त्यांचं घर ना अहो काकवत कावळा बसलेलं. नेमकं ते घर त्यांचंच होतं आणि त्या घरानं इतर घरापासून व्यावृत्त म्हणजे वेगळं केलं होतं. पण कावळा कधी असतो कधी नसतो. तटस्थम. स्वरूपम सद्व्यावर्तकत्वम. स्वरूप ज्याचं जे आहे त्याला म्हणतात स्वरूप लक्षण. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेदानं, शास्त्रानं, श्रुतीनं जे लक्षण वर्णन केलं
तशा स्वरूपाचं लक्षण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकारामाने केलेलं. कारण तुकोबऱ्यांच्या अभ्यासाची व्याप्ती मोठी होती. पाहिली पुराणे धाडुळी दर्शने धाडुळी दर्शने धाडुळी दर्शने शास्त्र वेद श्रुती तुकोबांनी अभ्यासलेली होती. खरं तर तुकोबऱ्यांच्या अभंगगाथेमध्ये ही परिपूर्णता आहे. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी, आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी शत्रुत्वानी वैर केलं. परंतु अधिकार कळल्यानंतर पट्ट शिष्य झाले. म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी ब्राह्मण संतापले. शास्त्री बा काय केलं तुम्ही? का कुणब्याला तुकारामांना गुरु केलं? ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? शास्त्री बा हा केवढा दोष आहे. तेव्हा रामेश्वर भट्ट त्यांना समज देतात, असं बोलू नका. पण कदाचित तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल, पण तुकोबऱ्यांच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी. दशग्रंथी म्हणजे खेड्यापाड्याचे ब्राह्मण आहे, त्याला दशग्रंथीने म्हणत. ऋत्विज वेगळे, द्विज वेगळे, ब्राह्मण वेगळे. भट्ट ही उपाधी आहे. रामेश्वर हे भट्ट होते, दशग्रंथी ब्राह्मण. ऋग यजु साम अथर्व 4 वेद, कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त हे 6 ग्रंथ आणि 10 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहेत ते दशग्रंथी बर का, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात असं बोलू नका. पण तुकोबऱ्यांच्या भंग हा लोक कल्याणाकरता अमृताचा वर्षाव आहे. अमृताची वाणी वरुषला शुद्ध वाणी वरुषला अमृताची वाणी वरुषला शुद्ध वाणी वरुषला घरी त्या शुद्ध ऐसा शुद्ध ऐसा घरी त्या शुद्ध ऐसा अमृताची वाणी वरुषला शुद्ध. अमृताचा वर्षावय अभंग लोक कल्याणाकरता. चौवेदाचे हे केले विवरण,
चार वेदाचं विवरण म्हणजे तुकोबांची गाथा आहे. खर तर ज्या कालामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला तो काल किती विचित्र आणि विलक्षण होता. मंत्र घोकणाऱ्यांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. वेदाचे गौहर नकळे पाठ का वेदाचे गभोर नकळे जे गूढ आहे गौहर आहे ते वेद पाठकांना कळत नव्हतं. तुकारामाजांनी त्यांना भारवाई म्हटलं. निरुक्त ग्रंथामध्ये महर्षी यास्कांनी केवळ मंत्र घोकणाऱ्या ब्राह्मणांना भारवाई म्हटलं. येरा निवा भारमाता हा भारवाई शब्द भारम करोती फक्त वेदाच्या पोथ्या अंगावर वाहणारे खांद्यावर वाहणारे भारवाई. तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला गेलात तर खांद्यावर पोथ्या इकडच्या तिकडं नेणारे अनेक ब्राह्मण आहेत. भारवाई तुकोबर यांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थाचं मूळ स्फुरण झालं आणि तुकाराम महाराज वेदमतीनं बोलू लागले. खरं तर याची मोठी पार्श्वभूमी आहे. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात भामचंद्रावर एका गळईमध्ये एका दगडावर बसून अनुष्ठान केलं. त्यावेळेला तुकोबऱ्यांच्या अंगाला सर्प विंचू व्याघ्र झोंबायचे. त्या जंगलामध्ये जे भामचंद्रावर राहिले त्यांना माझं बोलणं पटकन कळेल. सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले पिडू जे लागले सकळीक. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार विठोबा भेटला झाली कवित्वाची स्फूर्ती. साक्षात्कारानंतर तुकोबांना अभंग कवित्वाचं स्फुरण झालं. तुकोबऱ्यांच्या अभंग हे अनुभूतीचे आविष्कार आहेत. महाराज म्हणता मी बोलतोय सांगतोय याचा अर्थ एवढाच आहे, तो माझा अनुभव आहे. तुका म्हणेचा खोणी सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे ऐसे सुख
ऐसी सुख वचनी आहे खोणी सांगे ज्याप्रमाणे बालध्रुव मधुवनामध्ये तपश्चर्येला बसला, कठोर साधना बाल अवस्थेत ध्रुव बाळ करत होते, म्हणून प्रभू प्रगट झाले आणि प्रभूनं त्या बालध्रुवाच्या गालाला स्पर्श केला. पांचजन्य शंख होता प्रभूकडे, त्या पांचजन्याचा स्पर्श झाल्यामुळे शक्तिपात झाला. बालध्रुव पण वेदमतीनं बोलू लागला. माऊली म्हणतात तसंच तुकोबांचं आहे. ना तरी मधुवणी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंके शिवतले. तो वेदाचे मती ठेले लागला बोलो, घोकण्याचा अधिकार नव्हता, अध्ययनाचा अधिकार नव्हता, पण ईश्वर कृपेनं तुकोबांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरला आणि महाराज वेदमतीनं बोलू लागले. काय बोलले? तो आजचा अभंग आहे, ही वेदाची रुचा आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, तुकोबांच्या अभंग वेद आहेत. मध्यंतरी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महापूजेवरून ब्राह्मणामध्ये आणि वारकऱ्यामध्ये वाद झाला. वारकरी म्हणायचे भजन म्हणून, अभंग म्हणून विठ्ठल मूर्तीची पूजा झाली पाहिजे. वैदिक ब्राह्मण मध्ये आहे पुरुषसूक्त म्हणून, वेदाचे मंत्र म्हणून पूजा झाली पाहिजे. मोठा कलह झाला पंढरपुरामध्ये. तेव्हा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चेअरवर होतो आणि मंदिर समितीचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट शशिकांत पागे. यांनी युनिव्हर्सिटीमध्ये मला पत्र पाठवलं की वारकऱ्यामध्ये आणि ब्राह्मणामध्ये असा वाद झाला आहे, काय करावं आम्ही समितीच्या लोकांनी. म्हणून मी त्यांना 40 पानाचं पत्र पाठवलेलं आहे. पुरुषसूक्ताचे 16 मंत्र लिहिले, त्याचा अर्थ लिहून काढले आणि त्या अर्थाची संप्रेषणं ज्या अभंगात आली ते अभंग लिहिले आणि शेवटचं बाण भरून पाठवलं. त्यातली शेवटची ओळ अशी आहे, अभंग म्हणा बा मंत्र म्हणा प्रभाव सारखा आहे. म्हणून आज पंढरपुरामध्ये देवाची पूजा करताना बेनारे नावाचे ब्राह्मण अर्चा करताना मंत्र म्हणतात आणि जवळ वारकरी भजन करतात. भजनही चालू आहे, मंत्रही चालू आहे. तुकोबांच्या अभंगाचं सूत्र मी म्हणतोय तुम्हाला, महाराजांनी वर्णन केलंय बर का. हरि ओम तस्तदिति सूत्राचे जे सार, हरि ओम तस्तदिति सूत्राचे जे सार, हरि ओम तस्तदिति सूत्राचे हरि ओम तत्सदिति सूत्राचे सार, हरि ओम
महाराजांनी देवाचं वर्णन करताना स्वरूपता लक्षण सांगितलंय. हरि ओम तत्सत. श्रुतीनं वेदानं परमात्म्याचा निर्देश करताना सूत्र उपयोगात आणलं. हरि ओम तत्सत. खरं तर या सूत्राचे 4 पद आहेत. सूत्र शब्दाचा अर्थ अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. नाही का? जसं सूर्याचं बिंब बसकेवढं दिसतं. साहित्य परिभाषेत सूत्राचा अर्थ आहे ना तरी बिंब बसके वडे परिप्रकाशा त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तसे सूत्राचे शब्द आहेत त्याची अर्थाची व्याप्ती गहन आणि व्यापक असते. त्यातलं पहिलं पद आहे. आता अभंग सांगायला 1 महिना पाहिजे. फक्त सूत्र सांगतो. हरी. खरं तर हरिपदामध्ये सर्व आलं. हरी हा व्यापक सर्वगत. प्रभूने अनेक अवतार घेतले. राजा अंबरीशा करता 10 अवतार आहेत. भागवतकार शुकदेवानी प्रभूच्या 24 अवताराचं कथन केलं. त्या 24 अवतारामध्येच भगवान विष्णूच्या अवतार परंपरेमध्ये दत्त अवतार आलेला आहे. व्यासांनी किंवा शुकदेवांनी 24 अवतारामध्ये पूर्णावतार म्हणून प्रभू दत्त वर्णन केलेलं आहे. अत्री आणि अनुसया. अत्री म्हणजे न त्री इति अत्री. अनासोया जिच्या ठिकाणी असोया नाही, द्वेष नाही, अशी विशुद्ध अंतकरण असलेली आणि रजसत्व तम गुणाचा आविर्भाव जिथे नाही, त्रिगुणातीत ज्याची अवस्था आहे, अशाच ठिकाणी देव जन्म घेतो, अवतार घेतो. हो. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे निर्मळ काया अधिष्ठान तयाचे म्हणता हे अर्जुना मी अशाच ठिकाणी वास्तव्य करतो किंवा अवताराला येतो. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं. जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपाशी वैराग्य गा. मूर्तिमंत त्याग वैराग्य अत्री. अतिविशुद्ध असणारी अनुसया. म्हणून तर देव तिथे आले. चित्रकूट पर्वतावर मंदाकिनी तीरावर महर्षी अत्रींचा आश्रम होता. आता उद्या दोन्ही महाराज तुम्हाला सविस्तर सांगतीलच. मी फक्त उपक्रम सांगितलाय. हो. येवणी गोपाळ राहे तेथे
गीतेमध्ये महर्षी गर्गांनी देवाच्या अवताराचे भेद पाडले. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कलावतार, पूर्णावतार, परिपूर्णावतार. आता अंश अवतार कशाला म्हणतात, अंशांश अवतार कशाला म्हणतात, या व्याख्याशास्त्रात आपण पाहून घेऊ शकता. आमचा पांडुरंग हा परिपूर्ण अवतार आहे. सर्व अवतार परिपूर्ण अशा पांडुरंगाच्या ठिकाणी आहेत, म्हणून त्याला हरी म्हटलंय. सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन पंढरी हरीमध्ये सर्व आलं. प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब म्हणायचे, हरी शब्दाचं स्मरण केलं की सर्व देवांचं आपोआप स्मरण आपल्याला घडतं. दुसऱ्या देवाचं नाव घ्यायचं कारण नाही. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी म्हणून या सूत्रामध्ये पहिलं पद आहे हरी. हरी खरं तर हरी हे वेदाचं बीज आहे. वेद म्हणजे विदज्ञाने धातू आहे. त्यात ऋग्यजु साम अथर्व 4 वेद आहेत. जटा शिखा माला रेखा ध्वज दंड रथ गण अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत. उदात्त अनुदात्त स्वरित असे मंत्र म्हणण्याचे स्वर आहेत. पण महाराज म्हणतात वेद घोकणं खरं तर चातुर्वर्णी भूलथाप आहे बरं का. वेद अध्ययनात न श्री शूद्रस्य अधिकार, स्त्री आणि शूद्रांना अधिकार नाही. शूद्र म्हणजे ब्राह्मणेतर बरं का. चातुर्वर्णी भूलथाप आहे. कितीही खरे वर्ण 2, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर. आज ब्राह्मणेतरामध्ये मोठा आचार्य, मोठा पंडित, आमच्यासारखा एखादा द्वाराचार्य जरी कुंभमेळा झाला तरी अजून ग्रामीण ब्राह्मण काही त्याला जवळ घेऊन जेवत नाही, शूद्र मानतो. महाराज म्हणतात तुम्हाला वेद घोकण्याचं कारण आहे. हरी शब्दाचा उच्चार केला की 4 वेदाचं अनुष्ठान घडतं. वेदाचे हे बीज हरियाक्षरे दो वेदाचे बीज
हरी शब्दाचा अर्थ तो आहे. हरी ओम. अ उ म ओमेति ब्रह्म. उपनिषदामध्ये परब्रह्माचा निर्णय करताना श्रुतीनं प्रणव पदानं केला. ओम पदानं प्रणवाचा उच्चार केला की परब्रह्माचा उच्चार होतो, स्मरण घडतं. ओम तद आणि सद अशी तद नाम खरं तर तद तत् हे महावाक्य आहे. 4 वेदाचे 4 महावाक्य आहे. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी. अथर्ववेदाचं महावाक्य अयमात्मा ब्रह्म. आणि सामवेदांतर्गत छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक नावाच्या ऋषींनी आपल्या श्वेतकेतू नावाच्या शिष्याला किंवा शायकाच्या असणाऱ्या पुत्राला आत्मविद्या पराविद्या सांगताना ज्या वाक्याचा उच्चार केला ते तत्त्वमसी, ते तू आहेस. तत् या पदाचा अर्थ ब्रह्मनिर्देशक पद आहे. ते जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगगाथेमध्ये 4ही महावाक्य आली आहे. प्रज्ञानम ब्रह्म. तुका म्हणे कैसी किंवा कोटे जीव निराळा, कोटे जीव निराळा, कोटे जीव निराळा. तुका म्हणे कैसी किंवा कोटे जीव निराळा, कोटे जीव निराळा, कोटे जीव निराळा. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. कोटे जीव निराळा, कोटे जीव निराळा. धीरज महाराज म्हणजे वन्स मोर आहे बरं का. हे सोलो वाजवणारी मध्ये जागा मागणारी चाल म्हणताना खरं तर आता ही कीर्तन डोकेदुखी लोकांना. जॅकेट घालून कवाल्या काय म्हणतील, गाणे काय म्हणतील, पवाडे काय म्हणतील. सिनेमाच्या चालीवर पवाडे आपले बारुडं काय म्हणतील. आणखी काही दिवसांनी पैसा करता लावण्यासुद्धा म्हणतील. आणि पखवाज अर्धा तास पहिली चाल म्हणण्यातच जाते. आणि बिग बजेटचे कीर्तनकार अवघड काम आहे सध्या. टीका टिप्पणी नाही. हा संप्रदाय पुढे गेला पाहिजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मी राजाराम महाराजांना सर्वांना सांगितलं, भलत्या सलत्या उपाधी आणू नका इथे. ज्यांची परंपरा आहे पिढ्यानपिढ्याची, जे प्रज्ञावान आचार विचार आहेत, आयाची ज्यांचं जीवन आहे, आदराने जे प्रबोधनाचं काम करतात, अशा लोकांना बोलवलं तर काही पुण्य लाभेल. नाही तर वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी. पैशाचाही अपव्यय आणि समयाचाही अपव्यय आहे. म्हणून पहिल्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज श्री गुरु कान्होबा महाराज, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, मानकोजी महाराज भोसले यांचे वंशज डॉक्टर जयंत महाराज, जेवढे आणखी सापडतील चांगले चांगले महाराज तेवढे इथे बोलवायचे. श्रीमद भागवताचा मोठा कथा महोत्सव आहे.
परिव्राजक द्वाराचार्य अमृताश्रम महाराजांनी मान्य केलं की मी 7 दिवस श्रीमद भागवत सांगेन. फार चांगली गोष्ट आहे. सकाळच्या सत्रात गाथा पारायण किंवा ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळीची कथा आणि आपलं दुपारची कथा, सायंकाळचे कीर्तन आणि मग प्रसाद. आणि तो प्रसाद म्हणजे 50वा उत्सव असल्यामुळे श्री बालाजीचा बेत पाहिजे बरं का. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलेबी. सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ सर्वांना हात जोडून विनंती करतो. माझ्या तरुण वयामध्ये हा सप्ताह आरंभ केला मी. फार उपद्रव झाले, मानसिक त्रास झाला मला. पण आज 50 वर्ष ही परंपरा तुम्ही तेवत ठेवली, लावून धरली. याचंच मोठं मला समाधान आहे. हो, माझ्या परंपरेला तुम्ही तडा किंवा गालबोट जाऊ दिलं नाही. आणि म्हणून पुढचं वर्ष सर्वांनी मिळून करायचं आहे. तुका म्हणे जना सकाळा सईत, तुका म्हणे जना सकळ सहित. हरी ओम. म्हणून अशा प्रकारे तत्वमसी, तत्पदाचा अर्थ तत्वमसी. तुकाराम महाराजांची प्रतिभा किती होती, केवढे मोठे अनुभव होते तुकोबांचे. या महावाक्याचा अर्थ एका अभंगात आणला. देवची बरे, 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 देवची बरे. अरे तुम्ही तुका हरे, तुका हरे, देवची बरे, देवची बरे, तुका हरे, तुका हरे तुम्ही, तुका हरे. हरि ओम तत्. सद या पदाचा अर्थ त्रिकालाबाधित. सद या पदाचा अर्थ असा सत, भूत भविष्य वर्तमानामध्ये ज्याचा नाश नाही त्याला म्हणतात सद. म्हणून पंढरपूर आजकालचं नाही, पांडुरंग आजकालचा नाही, चंद्रभागा आजकालची नाही, पुंडलिक आजकालचे संत नाहीत, वारकरी पंथ आजकालचा पंथ नाही. हा हे नव्हे आजी काल, हे नव्हे आजी काल, जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर. आता पद्मपुराणामध्ये 33 अध्याय पंढरीचं महात्म्य वर्णन करतात.
कृष्णमूर्ती म्हणजेच विठ्ठल मूर्ती आहे. लक्षात ठेवा. आपण गीताजीने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, असाही त्याचा अर्थ आहे. दुर्दैवानं वारकरी पंथाचे काही हाडवैरी पंथ आहेत. काही आमचं त्यांचं भांडण नाही, तंटा नाही. कृष्ण भक्ती करतात, पण विठ्ठल म्हटलं की बाट लागतो. मी मानभाव पंथाच्या अनेक आचार्य प्रवरांना आवाहन केलं, चर्चा करूया आपण. कशा करता दुराग्रह करता? कृष्णमूर्ती म्हणजेच विठ्ठल मूर्ती आहे. हा धर्म सिद्धांत आहे आपला. द्वारकेची अवघी संपदा घेवो, द्वारकेची अवघी संपदा घेवो, आले चक्रपाणी पंढरी, आले चक्रपाणी पंढरी. 10,000 ग्रंथ वाचले माझ्या आयुष्यात मी. आणि आजही मला ग्रंथ वाचल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय झोपच येत नाही. लोकांना झोपा यायला गोळ्या खाव्या लागतात. मला झोप यायला ग्रंथ वाचावा लागतो तर झोप लागते. हो. एक लक्षात ठेवा आपण, हरिओम तत्सत. अनादी आहे पंढरपूर, पुंडलिक अनादी आहे, चंद्रभागा अनादी आहे. ही गोदावरी गंगा आजकालच्या नद्या आहेत. राजा भगीरथ करता गंगा प्रगट झाली, महर्षी गौतमन करता गोदावरी अवतरण झाली. चंद्रभागा नदी आहेत. जेव्हा नव्हती चराचर तेव्हा होती पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जुनाट जुगादीचे नाणे. याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारचा असा आहे. म्हणून हरी ओम पद आणि सहज त्रिकाल अबाधित आहे. वारकरी पंथ अबाधित आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक पंथ संप्रदाय निर्माण झालेत, पण वारकरी अनादी आहे. वारकऱ्यांचं सूत्र प्रभावी सूत्र आहे. मला अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लाच्या मूर्ती स्थापनेला विशेष निमंत्रण होतं. पहिल्याच रांगेत द्वाराचार्य म्हणून मी होतो. माझ्याजवळ पंतप्रधानांनी येऊन विचारलं, मला वारकरी पंथ एका वाक्यात सांगा. एका वाक्यात. संस्कार, संस्कृती, अनुभव आणि आचार म्हणजे वारकरी आहेत. हो. आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी परंपरा स्थिर परंपरा आहे. भीतीने या परंपरेला. हो. आणि वारकऱ्यांचा प्रभाव किती आहे हे सध्याच्या राजनीतीला चांगलं कळालं. हो. शपथविधी समारंभाला विशेष निमंत्रित होतो मी. आणि व्यासपीठावर आम्हाला भेटायला शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. आणि येऊन माझ्याजवळच आले. नेमके, महाराज आभारी आहे तुमच्या सर्व संतांचा. मी काय केलं पाहिजे, आदेश करा म्हटले. म्हणलं साहेब काही करू नका, बिताडं बांधण्याच्या फार भानगडीत पडू नका. लोकांचे छातडं बघा आधी. जाती जमातीत कलह लागले, लोक विचलित झालेले आहेत. फार मोठी आपत्ती राष्ट्रावर. लोकांमध्ये सुव्यवस्था, शांतता कशा पद्धतीने निर्माण होईल ही जबाबदारी तुम्ही उचला. आज त्याची गरज आहे. हे काम करण्याकरता वारकरी कटिबद्ध आहे. आता पूर्वीचं नांदूर वैद्य थोडंच राहिलं.
पूर्वी औषधाला महाराज भेटत नव्हता या भागात. आता 5-25 महाराज तर तुमच्याच गावात आहेत. महिन्याचा सप्ताह केला तरी दुसऱ्या गावचा महाराज यायची गरज नाही. आणि हा या वर्षीचा सप्ताह तर तुम्ही गावच्याच महाराजातून केला, तरी अजून काही शिल्लक राहिले. कशामुळं घडले? अर्थ एकच आहे त्याचा. आमचा जो देव आहे पांडुरंग हा कृपाळू आहे. जीवसृष्टीवर त्याचा विशेष आदर आहे. ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण ऐसी सागर पांडुरंग हा कृपेचा सागर आहे. निर्तिशय दया कृपा आपल्या भक्तावर हा देव करतो, असा त्याचा अर्थ आहे. सर्वांचा उद्धारक आहे नाही का. चोखा मिळावंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. अशी तरतूद कोणत्या पंथात आहे? स्त्री असो शूद्र असो, शूद्र असो ब्राह्मण असो, संसारी असो विरक्त असो, सर्वांचा उद्धार करण्याकरता वारकरी कटिबद्ध आहे. हो, तर तिला नावे विठोबाच्या जुळावा लागतो. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तर तीर नावे विठोबाच्या, असा त्याचा अर्थ आहे. चंद्रभागा विचारत नाही भक्त कोणत्या जातीचा आहे जमातीचा आहे. आता प्रयागला कुंभमेळा आहे,
त्रिवेणीत एकदम बुडी मारता येत नाही. आता शाही पर्वणीच्या वेळेला, आता पहिली पर्वणी मकर संक्रांत आहे, शाही पर्वणी. वारकरी पंत नव्हता तिथे. आता आमची मोठी तयारी चालू आहे. 45 दिवस कल्पवास आहे तिथे माझा. अन्नदान, यज्ञ, कीर्तन, साधूपूजन आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम वारकऱ्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही जबाबदारी म्हणून पार पाडावीच लागेल. जर तुम्ही काशीला गेलात, मनकर्णिकेच्या घाटावर लगेच बुडी मारता येत नाही. प्रयागमध्ये बुडी मारता येत नाही. आसपासचे ब्राह्मण धावत तिथं थांबा थांबा, नाव सांगा, बापाचं नाव, कुळाचं नाव, तर बुडी मारता येते तीर्थात. तिथे म्हणजे कोणत्या जातीचा आहे, कोणत्या जमातीचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, आधी विधित करावं लागतं, मग बुडी. चंद्रभागा विचारत नाही. चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती, भलते याती तुका म्हणे भलते याती. चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती. फार बनवण्यापेक्षा एखादा बनवायचा. बाकी काय. तसा तुकाराम पहिला शिष्य नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांनी त्याला पखवाज शिकवला, चाली शिकवल्या. पण कुट्यावर आल्यानंतर सध्या महाराष्ट्रातला वंशमोर झाला. तो तर्कसंग्रह झाला, त्याचा विचारसागर झाला, तत्वबोध, आत्मबोध, काही प्रकरण ग्रंथ अभ्यासले. आणखी अभ्यास केला तर मोठा महाराज होईल. तुका म्हणे चंद्रभागे नाती, तुका म्हणे भलते याती. कृपेचा सागर आहे आमचा देव. त्याहीपेक्षा जगद्गुरु तुकोवरंत त्याचं ऐश्वर्य असं आहे. द्वितीय चरण. हरि बोल हरि
दत्त या पदानं गौरवलेले देवाला दत्त. खरं तर दत्त हा शब्द गुरुवाचक आहे. प्रभू दत्तात्रयाला गुरुपदानं संबोधलेलं आहे. श्री क्षेत्र गाणगापुरामध्ये गुरु म्हणत भाविक त्यांना. बरं काय, परिव्राजक नृसिंह सरस्वती. आता दत्त चरित्र, दत्त संप्रदाय मोठा आहे. वारकरी पंथाने दत्त परंपरा तशा अर्थानं फार दूर नाही. जाऊ द्या, मी फार वेळ घेत नाही आपला. दत्त म्हणजे गुरु. गुरुपदाचे अनेक अर्थ आहेत. गिर्यते असो गुरु, गिरती असो गुरु, गृणाती असो गुरु. शाळेमध्ये पढवणाऱ्या व्यक्तीला गुरु म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये ब्राह्मणाला गुरु म्हणतात. काही ज्ञान सांगणारे गुरुच आहेत. पण इथे गुरु शब्दाचा अर्थ गु शब्द स्वांधकार स्यात, रो शब्द तन्निरोधक, अंधकार निरोधित्वात गुरुरीत्य विधीयते. खरं तर परब्रह्म प्रभू दत्तात्रय हे गुरुभूत आहे. तीन देव एकत्र झालेले आहेत. सहाताचा अर्थ तो आहे. शंख चक्राई विष्णूच्या आयुध आहेत. कमंडलू माला ही ब्रह्मदेवाच्या आयुध आहेत. आणि त्रिशूल गदा ही भगवान शिवाचे आयुध आहेत. आपल्या भक्तावर तो अनुग्रह करतो. शंकी उदबोधी निजबोधा म्हणून गुरु. उदात्त अनुदात्त स्वरित अशा प्रकारचे जे स्वर आहेत मंत्र म्हणण्याचे, खरं तर हे वैखरीचे स्वर आहेत. उदात्त म्हणजे वैखरी वाणीच्या मूर्धन्य तो अचनिक, त्याला म्हणतात अष्टाध्यायी किंवा वरदाचार्यांची लघुसिद्धांत म्हणजे पाणिनी व्याकरण. वैखरी वाणीच्या जो मूर्धन्य भाग आहे तिथून जो स्वर अच निघतो त्याला म्हणतात उदात्त स्वर. जिभेच्या खालून स्वर निघतो अनुदात्त. समाहार स्वरित. पण हे वैखरीचे स्वर आहेत. महाराज म्हणतात देव असा आहेत तो वैखरीला कळणारा नाही. परीही परते बोलणे खुंटले. परीही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसे बोले. वैखरी कैसे खरी कैसे सांगी. ऋग्वेदामध्ये एक ऋचा आहे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासम. जिथे त्याला परावाणी जाणू शकत नाही. वैखरी कैसेनी सांगे कैसेनी बोले. म्हणून उदात्त अनुदात्त स्वरित या स्वराच्याही पलीकडचा तो आहे. उदात्त अनुदात्त प्रचूय रहित
पांडुरंग. आणि सर्वात महत्वाची गोष्ट 5च मिनिटात मी आटोपतोय कीर्तन. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही सर्वस्व व्यापलेलं आहे त्यानं. देव हे तत्व मंदिरापुरतं विटेपुरतं मर्यादित नाही. विठ्ठल विस्तारिला जणी सप्ताही पाताळे भरवणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. लक्षात ठेवा. पण सर्वस्व व्यापलेलं आहे त्यानं. 1950 सालची घटना आहे. हरिजनांनी अस्पृश्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला. साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन पंढरपुरात झालं. तेव्हा हरिजन देवळात येथील देव बाटल म्हणून पंढरपुरातल्या काही कर्मठ सनातनी ब्राह्मणांनी देवाच्या मूर्तीची अघोर शांती केली, कलाकर्षण केलं. एका चांदीच्या घागरीमध्ये देवाचं तेज काढलं. पंडित प्राण धारुरकर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम झाला. तो सर्व सनातनी ब्राह्मणांनी केला उद्योग. आणि ती घागर शास्त्रीबाच्या घरी आणून ठेवली. या कटामध्ये जे जे महाराज संत म्हणवणारे, फडकरी म्हणवणारे ब्राह्मण जे होते ते मेले, पण देवळात गेले नाही देव बाटला म्हणून. शास्त्रीबांच्या घरी जाऊन त्या घागरीचं दर्शन घ्यायचे. परंतु प्रातस्मरणे गुरुदेव मामासाहेब म्हणायचे, हे तुम्ही चुकीचं काम करताय. आमचा जो देव आहे पांडुरंग, हा बाटणं शक्य नाही. तो सर्व व्यापक आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं. नाम हे सुलभ बदलला, मामासाहेबांनी सर्वांचे विचार झिडकारले. ते दर्शनाला जायचे देवळात, मंदिरात. आजही परंपरेने काही लोक जात नाही देवळात, देव बाटला म्हणून. मामासाहेब म्हणायचे नाही, हा सर्व व्यापक आहे. 4 वेद आहेत, देवाचं व्यापकत्व सांगतात. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार. 6 शास्त्र आहेत. साई शास्त्र सांगतात जगी जगदीश,
शास्त्रे वदती सावकाश. 18 पुराण आहेत, 18 पुराणांचा सिद्धांत एक आहेत. व्यापिले हे नारायणे ऐशी गर्जती पुराणे. वेदशास्त्र पुराण आणि संत त्याचा निर्णय करतात की देव जो आहे पंढरपूरचा तो सर्व व्यापक आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन, संत बोलती वचन, संत बोलती वचन. जनी जनार्दन संत बोलती वचन, संत बोलती वचन, संत बोलती वचन. त्याला विटाळ होणं, बाधा होणं हे शक्य नाही. सर्वस्व व्यापिले, पुन्हा सर्वाही निराळे. विठ्ठल असा चमत्कारिक देव आहे की तो सर्व देवाहून वेगळा आहे बरं काय. म्हणून आरचेच्या 24 मूर्तीमध्ये विठ्ठल मूर्ती नाही आणि प्रभूच्या सहस्रनामामध्ये विठ्ठल नाम नाही. विष्णू सहस्रनामामध्ये विठ्ठल नामाचा निर्देश नाही. ज्या 24 मूर्ती आहेत त्या 24 मूर्तीमध्ये विठ्ठल मूर्ती नाही. चमत्कारच आहे. मी सद्गुरू दुंडा महाराजांना विचारलं होतं, महाराज हा काय प्रकार आहे. त्याने कानावर हात ठेवले. म्हणून मी मुरलीधर मंदिरामध्ये रंगनाथ गुरुजींकडे गेलो आणि गुरुजींना विचारलं, गुरुजी मला खरं सांगा, विष्णू सहस्रनामात विठ्ठलाचं नाव नाही, 24 मूर्ती जे ब्राह्मण 24 नामाचा उच्चार करतात याच्यामध्ये संदेशमध्ये 24 नामात विठ्ठल नाव नाही. गुरुजी फार कडक होते. ते म्हणाले, बाळा आपला देव तसाच आहे. 24 मूर्ती वेगळा, सहस्रनामाशी आगळा. जे 24 मूर्तीचे उद्धरण सहस्रनामाशी गण. असा देव आहे हा. खरं तर वेदांत शास्त्रामध्ये जीव, ईश्वर आणि परमात्मा असे पद आहेत, स्वरूप आहेत. अविद्यावच्छिन्न चैतन्य जीव, मायावच्छिन्न म्हणजे ईश्वर, परमात्मा जो आहे पांडुरंग हा मात्र अविद्येच्या आणि मायेच्या पलीकडचा आहे. म्हणून संतांनी पांडुरंगाचं वर्णन करताना कसं केले बघा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे
वेदाचा तो मूळ आहेत. वेदाचे ते मूळ तुका म्हणे जयाचे निश्वासी. जन्मले गा वेदराशी. ज्याच्या निश्वासामध्येच वेद निर्माण झालेले आहेत असा देव आहे. विस्तारित असं वर्णन मी आज या निमित्तानं केलं. खूप बोलण्यासारखे विषय आहेत पण वेळेत आटोपलं पाहिजे सर्व. विठोबा रखुमाय जय जय विठोबा प्रतिवर्षानुक्रमाने गीता आणि दत्त जयंतीच्या पर्वकालावर आपल्या संपूर्ण गावचं ग्रामदैवत प्रचितराय अर्थात भैरवाच्या मंदिरामध्ये हा उत्सव होतो. दोन्ही बाजूला देवाच्या संत सभा आहेत. दोही बाई संतांची सभा नाही का. माऊली आणि तुकाराम महाराज, पुढे विठ्ठल रुक्माई पण आहेत, कृष्ण देवता आहेत. तेव्हा आता हे स्वरूपच बदललेलं आहे एक अर्थानं. कारण देव असल्याशिवाय कीर्तन नाही, सप्ताह नाही. माझ्या खरं तर परमार्थीच्या सुरुवातीच्या काळात हा उत्सव सुरू झाला. त्याच्या आधी बेलगावकुरे इतर ठिकाणचे उत्सव होतेच आपल्या परिसरात. इथे टाळावर सप्ते असतील कदाचित, पण संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं इथे आरंभ झाला. 49 वर्ष पूर्ण झालीत आणि आता मला 74 वर्ष लागलं आहे. म्हणजे 74 वर्ष म्हणजे जवळजवळ 23-24 वर्षाचा मी होतो असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं ही सुरू झालेली परंपरा आपण तेवढ ठेवली आणि पुढे प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज, भजनी मठाचे मठाधिपती, प्रातस्मरणीय नारायण महाराज शास्त्री ते पण येत असत त्या उत्सवाला. त्याही नंतर विद्यमान मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा पण प्रतिवर्षी येतात. त्यांची कृपा या उत्सवावर आहेच. खरं तर आमचे पंढरनाथ बोराडे त्यात धडपड करणारा कार्यकर्ता आणि विशेष करून आता ही जी तरुण कीर्तनकार आपल्या गावात तयार झाली याचे खरे मूळ प्रेरक या विद्यार्थ्यांना पढवण्याचं शिकवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांना बालसंस्कार दिले असे आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पुंजाबाबा मुसळे या सर्वांचं सहकार्य म्हणून ही परम आणि भजनी मंडळ सर्व आता जुनं आता 3 पिढ्या तर मी बघतो गावातल्या. जुनी भजनी, मधली भजनी, सध्याचे भजनी आणि पुढचे पण भजनी पाहतो. चांगली गोष्ट आहे, मोठी परंपरा आहे. आणि आता महाराज म्हणजे सारे डायमंड महाराज इथे वाजवणारे गाणारे, पण तरी सुद्धा समाधान महाराज, धीरज महाराज, यांचं काय नाव, विलास महाराज. आता ही महाराज आता पाहिजे परगावचे महाराज म्हणून बोलवलेत, इथे काही कमी नाहीत. हरिभक्तीपरायण या सप्ताहाचे संयोजक
आता इंजन पाहिजे तर डबे चालतात मागे, नाहीतर टू मेनी कुक्स स्पाइल द ब्रूथ. स्वयंपाकाला जर जास्त स्वयंपाकी लावले तर खारड तुरट कसा तरी स्वयंपाक होतो. त्यांनी जर एकमेकाला विचारलं एवढं तेल टाकू का, एवढी मिरची टाकू का, एवढं मीठ टाकू का, ठीक आहे, पण मी म्हणेल तेवढं मीठ टाकेल आणि मी म्हणेल तेवढी मिरची टाकेल, स्पॉइल द ब्रूथ. म्हणून आमचे हरिभक्तीपरायण राजाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज, आमचे हरिभक्तीपरायण मनोहर महाराज, हरिभक्तीपरायण माधव महाराज, हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज, नाही का, हरिभक्तीपरायण अतुल महाराज, दिनेश महाराज, बरेच महाराज आहेत. आणि भजनी मंडळ तर आहेच पहिल्यापासून, कार्यकर्ते पण आहेत. चांगली गोष्ट आहे, आपण आवड आहे तुम्हाला. पण पुढचं वर्ष ध्यानात ठेवा सर्वांनी, सुवर्ण महोत्सव आहे. आपण अमृत महोत्सवापर्यंत टिकणार नाही, अवघड काम आहे. टिकावं अशी अपेक्षा करतो आम्ही, ईश्वराला प्रार्थना पण करतो. पण आता प्राप्त जो आनंद आहे 50व्या वर्षाचा, त्याची पूर्वतयारी राजाराम महाराज, नामदेव महाराज आणि सर्व भजनी मंडळानं सुरू केलेली आहेत. म्हणजे महाराजांना वेळेवर महाराज भेटत नाही आणि त्यांच्या दत्त जयंती, गीता जयंतीच्या सर्व तारखा ठरलेल्या असतात. पण तरीसुद्धा श्रीमद भागवत, त्या निमित्ताने होणारा यज्ञ, त्या निमित्ताने होणारी संहिता वाचन होईल. गायत्रीचा प्रचंड मोठा जप होईल. इथे विष्णू सहस्रनामाचा रोज पाठ होईल. श्रीमद भागवत अपूर्व रीतीनं परिव्राजक आमचे द्वाराचार्य दंडी संन्यासी अमृताश्रम महाराजांनी कबूल केले. ते म्हणले 8 दिवस मी नांदूर वैद्यालाच राहतो. त्यांच्या मुखातून तुम्हाला ते ऐकायला भेटेल. चैतन्य महाराजांनी कबूल केले, शेखर महाराजांनी कबूल केले. पुष्कळ महाराज आपल्याला जसं जसं शक्य होईल चांगल्या रीतीनं कार्यक्रम व्हावेत, प्रबोधन चांगलं घडावं आणि सर्व परंपरेचे महाराज असावेत. आरंभ जगद्गुरु तुकोबांच्या वंशजाकडून व्हावा. आणि म्हणून प्रज्ञावान आणि उत्तम रीतीचं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये उत्तम कीर्तन सेवा घडते असे सर्व महाराज या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यांचं जाणं येणं तुम्ही कराल तसं ते स्वीकारणार आहेत, कुणाची अट राहणार नाहीत. आणि आम्हाला खात्री आहे की अत्यंत चांगला कार्यक्रम हा पार पाडणारी, लक्षात ठेवा, तो पार पाडावा अशी प्रचितरायाला प्रार्थना करतो. आज त्या सेवेचा संकल्पच आपण करूया, नाही का. तुम्ही तर निर्णय घेतलेलाच आहेत, भजनी मंडळ, ग्रामस्थ. मी काय म्हणणार नाही, वरची खालची आळी, तुम्हाला म्हणायचं तर म्हणा. तो आमचा स्वभाव नाही. दुजे पण द्वैत ही आमची वृत्ती नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर ही प्रवृत्ती वैष्णवांची असते. तुमच्या मनात, ध्यानात, चित्तात काय असेल ते तुम्हाला लक लाभ हो त्याचा. आम्ही मात्र वैष्णव आहोत, वारकरी आहोत. या कार्यात सर्वांनी सहभाग करावा, उत्तम रीतीने हे कार्य पार पाडावं. मी सुद्धा 7ही दिवसाच्या सेवा थांबवणार आहेत बाहेरच्या.
सर्व संतांच्या स्वागताला मी पण हजर असेन, काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला पुरून उरेल एवढे पैसे जमतील, काळजी करू नका. त्या मुसळगावला 2 वर्षापूर्वी सुवर्ण महोत्सव झाला आमचा. सर्व खर्च वजा जाता 36 लाख रुपये उरले. आता एवढा प्रचंड, आता रामभाऊ राऊत महाराजांनी कथा केली तिथे, सर्वच मंडळी होती आली. तेव्हा काही कमी पडणार नाही, काळजी करू नका. तुम्ही फक्त एकजुटीनं, एक विचारानं, एक दिलानं भैरवनाथाची सेवा म्हणून यात सहभाग करा. भैरवनाथाची पचितरायाची पालखी, त्याला प्रत्येकानं खांदा लावा. पालखीला खांदा लावला की मोठा लाभ होतो, परंतु पालखीला जर पाय लावला तर त्याचाही मोठा लाभ होतो. आता मी महाराज असल्यामुळे पालखीला पाय लावल्यानं काय होतं ते काही सांगत नाही, कारण मी ज्योतिषी आहे. ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय, बरं का. तसंच घडतं, सर्व लोकांना अनुभव आहे आमचे. तेव्हा तसं घडू नयेत. सर्वांनी प्रचितरायाच्या सेवेला काया वाचा मनानं, द्वैताचा विचार न करता सहभागानं आपलं स्वतःचं कार्य, देवाचं कार्य, धर्माचं कार्य आहे, या भूमिकेनं सर्वांनी सहभाग करा अशी विनंती करतो. सेवा या ठिकाणी थांबवतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती राया विठ्ठल जय